नगर तालुक्यातील कामरगाव येथील दत्त देवस्थान येथे दत्त जयंतीनिमित्त संगीतमय नवनाथ कथा व श्री नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बापू माऊली ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। दररोज नाथांच्या जीवनातील विविध प्रसंगांचं कथानिरूपण रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते यांनी केलं। कथा श्रवणात भाविक मंत्रमुग्ध झाले होते। म्हणजे एखाद्या पत्नीवर असतं तसंच प्रेम असं दाखवतात। प्राणनिधी प्रेम आहे, त्याला असं कोण जाणताय काय, फार प्रेमाने त्याच्याकडे पाहताय काय, फार प्रेम त्या बाटलीवरती करताय, फारच प्रेम, अतिशय प्रेम त्या ठिकाणी दाखवताय। भरतरीचं लक्ष आपल्याकडे यावं म्हणून सारखं त्याच्याकडे चाललंय। आणि नेमकं योगायोगानं काय केलं, नेमकं त्यांनी काय केलं, गोरक्षनाथाने भरतरीच्या समोर त्या ठिकाणी थोडस अंतरावरती ते जी बाटली आहे त्यांच्या हातातून निसटल्यासारखी झाली आणि खाली पडली, फुटली। आणि त्या बाटलीपाशी गोरक्षनाथ बसले त्या मडक्यापाशी आणि मोठ्यानं रडायला लागले। आता माझ्या बाटलीचं काय, आता माझी बाटली येईल का? फार शोक झालेला आहे, फार दुःख आहे, फार अनावर त्या ठिकाणी ओरडत आहे। माझी बाटली येईल का? आता काय झालं, माझी बाटली गेली, माझी बाटली त्या ठिकाणी गेली म्हणून मोठमोठ्यानं त्या ठिकाणी रडायला लागले, आक्रोश करायला लागले महाराज। आता भरतरीचं त्या ठिकाणी त्या पिंगले करता तेही रडतच होते। त्यांनी विचार केला, अरे आपण कशी करता रडतोय आणि ते बाबा साधा मडक्या करता रडतोय, काय म्हणावं त्याला? मग आता ऐक, असंच राहतं महाराज, आपल्या दुःखापेक्षा जर दुसऱ्याचं दुःख मोठं दिसलं की मग आपल्याला बरं वाटत असतं। हे असंच राहत। आणि काय साधारण रडत नव्हते, मोठ्यानं आक्रोश चालू होता। एक बाटलीचा एक भाग घ्यायचे, त्याच्यावर बंद करायचे, माझी बाटली आता काय होईल, रडायचे। ही भरतरी पाहायची। भरतरीने विचार केला, अरे काय वेळ आहे का काय, हा माणूस काय कळत नाही। आपण त्या ठिकाणी एका आपल्या पत्नी करता, स्त्री करता रडतोय, हा साधा मडका करता रडतोय। मडक्या करता कोणी काय रडत असतं का? पण फार दुःख दिसतंय आणि म्हणून आता भरतरीचं दुःख थोडं भार कमी होत म्हणून मी बोलून गेलो पा आपल्या। दिनांक 13 डिसेंबर रोजी कथा सोहळ्याची सांगता झाली। कथेनंतर दररोज भाविकांसाठी बापू माऊली ठोकळ यांच्या वतीनं पंगतीची व्यवस्था करण्यात आली होती। कथा सोहळ्याला सरपंच तुकाराम कातुरे, नाणेकर महाराज, गणेश साठे, लक्ष्मण ठोकळ, गणेश ठोकळ, मधुकर ठोकळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। कामाक्षा मातेच्या पवित्र वास्तव्यानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच कामरगाव भूमीमध्ये गेले 7 दिवसापासून दिनांक 7/12/2024 ते आज 13/12/2024 पर्यंत श्री नवनाथ कथा अतिशय सुंदर उत्साहामध्ये पार पडली। ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पार पडली असे परमश्रद्धेय पूजनीय असणारे या गावचं भूषण, या गावचं रत्न आदरणीय बापू माऊली महाराज, तसेच ज्यांच्या माध्यमातून आमचा संपर्क झाला अशा आदरणीय श्रद्धेय महंत स्वप्नीलजी महाराज पवार, आदरणीय नाणेकर महाराज यांच्या सर्वांच्या गोड मार्गदर्शनानं गेली 7 दिवसामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साक्षात नवनाथ या गावामध्ये उतरल्यासारखं या मंडळींना वाटलं। मला साथ देण्याकरता उपस्थित होते आदरणीय अमोल महाराज पानबंद, संदीप महाराज पिले, आदरणीय पांडुरंग महाराज विधाते, ज्यांनी सुंदर असे झाकी दर्शन दिलं असे आदरणीय आदर असणारे नाना महाराज गायकवाड। आणि इथे त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये रंगून गेले। गेली 7 दिवसामध्ये आम्ही जो श्री नवनाथ कथा ग्रंथ आहे धुंडूसूत मालू कवींचा, त्याच्या आधाराने संपूर्ण कथाभाग आम्ही पाहिला। मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ सर्व त्या ठिकाणी कथाभाग दृश्य स्वरूपाने पाहिला आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सगळ्या मंडळीने साथ दिली। मला माझं परम भाग्य समजेल की अतिशय पवित्र भूमीमध्ये मला कथा करण्याचं भाग्य मिळालं। मी आदरणीय त्या ठिकाणी
पूजनीय महाराज मंडळीच्या आशीर्वादानं हे कथा सांगू शकलो. माझं नाव आदरणीय त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण अमोल महाराज सातपुते वडगाव गुप्ता या ठिकाणावरून त्या ठिकाणी आम्ही नित्य त्या ठिकाणी येऊन कथेचा आनंद आम्ही घेतला आणि समाजाला दिला. जसं तुलसीदासजी सांगताय, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथाय गाथा. स्व आनंद या कथेमध्ये प्राप्त होतो. जर स्व आनंद मिळाला तर की जगालाही देता येतो, तो आम्हाला देता आला. आम्ही भाग्यवान आहोत आणि म्हणून या ठिकाणी आनंद देता आला. म्हणून आम्ही पुनश्च त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे, या सर्व आयोजकांचे मी माझ्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. कामन समाजाच्या कृपाशीर्वादाने निमित्ताने आपण जो काय कथेचा कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यांनी आपल्याला 7 दिवसाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचं काम केलं आहे असे रामाचार्य हरिभक्तीपरायण अमोल महाराज होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण पाहतो गेली अनेक वर्षापासून दत्त जयंतीच्या निमित्ताने अतिशय आनंदाने सादर करण्याचं काम होते. असे हरिभक्तीपरायण बापूजी महाराज सर्व दत्ताच्या भक्तगण भाग्यजन बंधू भगिनीनं मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. त्याचा उद्याच्याला काही मला दत्त जयंतीला कुठल्या सगळ्यात काही महाराज मला करता येत नव्हतं, परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने दत्ताची इच्छा आता करविले साहेबांनी आज तरी कमीत कमी दत्ताचं दर्शन घेऊन आपण महाराजाचं त्या ठिकाणी सातपुते महाराजाचं कथेच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या ह्या भावनेतूनच मला असं वाटतं मला ही संधी नक्की निश्चितपणे प्राप्त झाली असेल, मिळाली असेल. कारण लक्ष्मणरावने ठोकळाच्या मुलीचं सकाळी दुपारी साखरपुडा होता, परंतु आता दुपारी मी पुण्याला गेल्यामुळं मला काही येता आलं नाही, मी येऊ शकलो नाही. म्हणून येता येता म्हणलं जावं, भेट द्यावा, चहा घ्यावा आणि आपण निघून जावं. परंतु तिथं अनेक जण दत्तजनाचे भक्तजन जमले. म्हणले बापूजींनी मागाचीच जाहीर केली, घोषणा केली त्या कर्डिले साहेब आता कथेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. म्हणून मला थोडी परत आता शेवगावला जायचे घाई असताना सुद्धा मला इथे येण्याची आपण सगळ्यांनी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्याला सगळ्यालाच मनापासून धन्यवाद निश्चितपणे त्या ठिकाणी देतो. आणि दत्त जयंती काय आपण पाहतो काय ही फक्त नित्य कामापुरती साजरी होत नाही, तर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे दत्ताच्या जन्माचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा होण्याचं काम होतं. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं दत्ताचं मंदिर आहे तिथे जर पाहिलं तर 7 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारचे घडण्याचं आणि होण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत असतं. माझ्या घरी सुद्धा आपण पाहतो का दत्ताचं मंदिर आहे. मी सुद्धा आपण अनेक वर्षापासून आता दत्त जयंतीचा उत्साह मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्याचं काम होतंय. आणि उद्या आता दत्ताचा 6 आपल्या वाजता जन्माचा कार्यक्रम मोठा होतोय. आणि महाराजाचं आता सांगायचं म्हणलं तर कदाचित वयाने ते कमी असतील, छोटे असतील, परंतु त्यांना परमार्थामध्ये एवढं मोठा गाढा अभ्यास आहे. त्यांच्याजवळ परमार्थाचं एवढं मोठं त्या ठिकाणी भंडार आहे. आपण आता तुम्हाला सांगतो का त्यांचं जर आपण पाहिलं, कारण ते आमच्या ही गावामध्येच राहत असल्यामुळं आमच्या आणि त्यांचे अनेक वर्षापासून सांगायचं म्हणलं तर कौटुंबिक संबंध आहे. ते महाराज म्हणलं तर आपण पाहतो का वयाने तरी लहान असतील, परंतु अभ्यासाने मात्र आपल्याला माहिती आहे का फार मोठा अभ्यास त्यांच्याकडे गाडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचं ज्ञान आपल्याला सगळ्याला मला असं वाटतं 7 दिवस कथेच्या माध्यमातून नक्की निश्चित मिळालं असेल, प्राप्त झालं असेल. आपल्याला एकच विनंती करतो की आपण 7 दिवसामध्ये जे काही कथा ऐकली आणि महाराजांनी जे परमार्थाचं ज्ञान दिलंय ते आपण सर्वजणांनी आचरणामध्ये आणावं एवढीच अपेक्षा करतो. आणि उद्याच्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला सगळ्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.